नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 2026 वर्षातला हा जो एप्रिल महिना आहे ना, तो वृश्चिक राशीसाठी कसा असणार आहे माहिती आहे? म्हणजे महिन्याची सुरुवात जरा संघर्षाने, महिन्याचा मध्य जो आहे, मधला काळ, त्यात जरा तुम्हाला तडजोडी कराव्या लागणार आहे. पण महिन्याचा शेवट मात्र तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाणारा असणार आहे. म्हणजे अगदी थोडक्यात सांगायचं तर हा एप्रिल महिना एखाद्या पिक्चरच्या स्टोरीसारखा वाटू शकतो. म्हणजे सुरुवातीला संघर्ष, मग तडजोड आणि शेवटी यश, असा काहीसा हा महिना तुमच्यासाठी ठरू शकतो. थोडंसं सविस्तर जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. सगळ्यात आधी बोलूया तुमच्या करिअर, नोकरी आणि व्यवसायाबद्दल. करिअर, नोकरी, व्यवसायाबद्दल सांगायचं झालं तर महिन्याच्या सुरुवातीला कामात अडथळे, सीनियरकडून प्रेशर आणि तुमच्या चुका हायलाइट करणं या गोष्टी होऊ शकतात. मनाची तयारी ठेवा. पण गुड न्यूज सुद्धा आहे, की याच महिन्यात सीनियरची तुम्हाला मदत सुद्धा होणार आहे. सीनियरकडून कामाचं प्रेशर जरी असेल तरी तुम्हाला इम्प्रूव्ह होण्यासाठी सीनियर मदत करतील. वरिष्ठ मदत करतील. 14 एप्रिल नंतर तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी थोडी सकारात्मकता दिसून येईल. कारण सुरुवात अशी थोडी अडथळ्यांनी झाल्यामुळे तुमचं मन थोडंसं उदास होईल. पण 14 एप्रिल नंतर काळ बदलेल. जॉब करणाऱ्यांसाठी एप्रिलचा अर्धा महिना हा प्रगती आणि प्रमोशनच्या संधी घेऊन येऊ शकतो. बिझनेससाठी हा काळ थोडासा डिफिकल्ट म्हणू शकतो. फारशा मनासारख्या घटना घडणार नाहीत. कुठलेही डिसिजन घेताना काळजीपूर्वक मात्र घ्यावे लागतील. आता बोलूया पैशांच्या स्थितीबद्दल. आर्थिक स्थितीबद्दल अचानक एखादा खर्च येऊ शकतो. त्यामुळे सुरुवातीपासूनच सेव्हिंगकडे लक्ष द्यावं. कारण जे अचानक खर्च आहेत, तिथे तुम्हाला हात आखडता घेऊन चालणार नाही. ते आवश्यक असतील. त्यामुळे तुम्ही सुरुवातीलाच जरा प्लॅनिंग केलं तर तुम्हाला पुढे जाऊन त्रास होणार नाहीत. लोन म्हणा किंवा फायनान्शियल हेल्प तुम्हाला हवी असेल तर ती मिळू शकते. ॲव्हरेजपेक्षा थोडंसं फायनान्शियल कंडिशन बेटर करणारा हा महिना आपण म्हणू शकतो. प्रेम संबंधांबद्दल बोलायचं झालं तर सुरुवातीला तुमच्या नात्यात थोडासा गैरसमज तुम्हाला वाटू शकतो किंवा इमोशनली तुम्ही खूप एकमेकांपासून दूर जाताय असं सुद्धा वाटू शकतं. पण या महिन्याच्या मध्यामध्ये तुमची बॉन्डिंग वाढेल, अटॅचमेंट वाढेल. त्यासाठी योग्य संवाद मात्र साधायचा आहे. 19 एप्रिल नंतरचा जो काळ आहे तो तुमच्या नातेसंबंधांना इम्प्रूव्ह करण्यासाठी, सुधारण्यासाठी उत्तम असणार आहे. फक्त नात्यातले जे टेन्शन आहेत ते कमी करण्याचा प्रयत्न करा. स्वतःच्या इगोमध्ये येऊन, अहंकारात येऊन ते वाढवू नका. घरामध्ये टेन्शनची गोष्ट म्हणजे काही जुने मुद्दे पुन्हा उकरू जाऊ शकतात आणि त्यावर चर्चा होऊ शकते. आता झाल्या गेल्या गोष्टी सोडून द्या. किती डोक्यात ठेवणार आहात? वृश्चिक राशीच्या लोकांचं हे फार असतं. सोडतच नाही. एखादा मुद्दा धरला, की आणि जोपर्यंत समोरच्याला नाही करत नाही किंवा समोरचा हरला असं यांना वाटत नाही, तोपर्यंत हे काही माघार घेत नाही. तर त्यामुळे घरातलं वातावरण खराब होतं. त्यामुळे जुने मुद्दे सोडून द्या. येणाऱ्या भविष्याचा विचार करा आणि वर्तमानात जगा. म्हणजे तुमचं वर्तमानही सुंदर होईल आणि भविष्यही सुंदर असेल. मनसुद्धा हळूहळू त्यामुळे तुमचं शांत होईल. जुनं ओझं डोक्यावर घेऊन चालल्यामुळे तुम्हाला फक्त टेन्शन, ताण, तणाव हेच मिळणार आहे. त्यातून काहीही मिळणार नाही. हे लक्षात घ्या. आता बोलूया आरोग्याबद्दल. आरोग्याची थोडीशी काळजी तुम्हाला या महिन्यात घ्यावी लागेल. कारण की कामात जे सुरुवातीला अडथळे येणार आहेत, त्यामुळे तुम्हाला तणाव, थकवा जाणवू शकतो आणि एनर्जी कमी वाटू शकते. त्यासाठी भरपूर नारळ पाणी प्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, भरपूर फळं खा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता होऊ देऊ नका. आठवणीने कमीत कमी दिवसाला 3 लिटर पाणी तर पिलंच पिलंच पाहिजे असं डायटिशियन सांगतात. धन्यवाद.